भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाला भगवंताने काय म्हटलंय? ए दादा बघू नको ना मोबाईल, मी किती किती सांगितलंय. जर मोबाईल पाहून पाहून देवाशी जोडलं गेलो तर मोबाईल पाहणं सुद्धा मग योग आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. काम कोणता याला लक्ष देऊ नका. काम कोणतं बी असू द्या हो, काम कोणतं बी असू द्या, त्या कामाच्या माध्यमातून देवाशी जर चिटकलं जात असो, देवाशी जोडले जात असो दादा, तर ते कोणतंही काम योग होऊ शकतं. हा माझा मुद्दा आहे. आणि आता गेले की नाही डोक्यातून दुसरा काय काय सांगत हो तुम्ही? हा, भगवान कृष्ण कन्हैया, आता बाबा पुढे आहेत. भगवान कृष्ण कन्हैयाने श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाला शेवटी काय म्हटलंय? योग असं म्हटलंय. किती गोड आहे बघा. पहिल्याच अध्यायाला भगवान अर्जुन विषाद योगो प्रथमोध्याय. बरोबर. विषाद म्हणजे काय? विषाद म्हणजे रडणं काय? अर्जुनराव पहिल्या अध्यायात रडले. अर्जुनराव पहिल्या अध्यायात रडले. आता खरं सांगा, रडले का रडवले? हे महत्वाचं आहे. रडले नाही, रडवले. कशी काय रडवले? बघा, अर्जुनानं सांगितलं कृष्ण कन्हैयाला, कान्हा माझा रथ, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. सेन योरु भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन काय कर? उभा कर. आता मला सांगा, ड्रायव्हरचं काय काम असतं? ड्रायव्हरचं तेच काम असतं, मालकानं सांगितलं तिथं तशी गाडी उभा करणे. पण मालकानं बी भर रस्त्यात उभा करायला सांगू नये, हे महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. सांगितलं कृष्णाला, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. मग यानं काय केलं? भगवान कृष्ण कन्हैयाने जो रथ जो नेला, तो थेट थेट दुःशासनाच्या समोरच नेऊन उभा केला. तुम्ही झोपले वाटतं, तुमचं लक्ष नाही कीर्तनाकडे. भगवान कृष्ण कन्हैयाने रथ दुःशासनाच्या समोर नेऊन उभा केला वय. आणि दुःशासनाच्या समोरच नेऊन जर रथ उभा केला असता तर काय झालं असतं? काय झालं असतं सांगू का? गीतात जन्माला आले नसतील, काय झालं असतं? अरे हाच दुःशासन, यानच द्रौपदीचं वस्त्रहरण केलंय. अर्जुनरावाने धनुष्याला बाण लगेच लावला असता आणि त्याचं मुंडक छाटलं असतं. पण हा बाबा हुशार, यानं तो रथ भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच्या महिक्षिता, यानं हा रथ कोणाच्या समोर नेऊन उभा केला? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोर नेऊन रथ उभा केला. आणि अर्जुनाने त्यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. यांना मारायचं, या द्रोणाचार्याला मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. अरे यांना कस काय मारायचं? यांना मारायचं. यानेच मला विद्या दिली, धनुर्विद्या याने मला दिली, याने मला शिकवलं, यानेच मला गीतेची संहिता दिली, यानेच मला विष्णू सहस्रनामाची संहिता दिली, यानेच मला मृदंगाचं रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकारामचे बोल यानेच मला दिले. आणि आता यांचंच कीर्तन मी सप्त्यातनं कॅन्सल करावं, हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. लक्षात ठेवा, माझं असं स्पष्ट मत आहे, आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या त्या क्षेत्रातलं बाळकडू ज्याने ज्याने आपल्याला दिलेलं असतं ते लोक आपल्यासाठी आयुष्यभर पूज्य असतात. हे लक्षात ठेवा, आयुष्यभर पूज्य असतात. काय असतं बघा, आता आपण बुवा झालो, आता लोक बाबा म्हणायला लागले, पण कोणत्या पायात कोणती चप्पल घालायची याची सुद्धा अक्कल नव्हती. तेव्हा ज्याने आपल्याला शिकवलं त्यांना माणसानं आयुष्यात कधीच विसरायचं नसतं. हे शहाण्या इमानदार शिष्याचं